मनमोहन सिंग या देशाचे 10 वर्ष प्रधानमंत्री होते. त्या काळात मी एक चॅनलचा एडिटर होतो, एडिटर इन चीफ तुम्ही म्हणा. 3 चॅनल्स आमच्याकडे होते, मराठी, इंग्लिश, IBNचे चॅनल्स होते. मी एडिटर गिल्डचा प्रेसिडेंट पण होतो. मला कधीही एकदा पण मनमोहन सिंगचा स्वतःचा फोन नाही आला. संजय बारूने 1-2दा फोन केला असेल, तोही म्हणजे काहीतरी लहान गोष्ट, असं कधी नव्हतं. आणि मनमोहन सिंगांची आम्ही किती टीका, म्हणजे त्यांच्या सरकारची किती टीका केली, विशेषतः 2009 आणि 14च्या मध्ये. म्हणजे पूर्णपणे इंडिया अगेन्स्ट करप्शन, अण्णा हजारेंचं आंदोलन जे होतं लोकांसमोर ठेवलं. मनमोहन सिंगच्या काळात मला वाटत नाही त्या प्रकारचे बंधनं मला दिसली. देवेगौडाच्या काळात पण लहान जर होतं, पण तरी तो CM इब्राहिम, आम्ही तेव्हा दूरदर्शनसाठी प्रोग्राम करायचो, त्यांनी मला नाही ये टेप हमको देखना है पहिले, आप क्या डाल रहे हो, त्या काळात. म्हणून मी म्हणेन मनमोहन सिंगच्या काळात, थोडंफार वाजपेयीच्या काळात पण प्रमोद महाजन काहीदा फोन करायचे, पण कधी असं वाटलं, भीती कधी वाटली नाही तशी की कोणाची नोकरी जाणार, कोण सस्पेंड होणार. हे सगळं जे आता सुरू झालं आहे, आणि हे फक्त केंद्रात नाही, राज्यात पण आहे हे. म्हणजे मला म्हणजे विशेषतः ऑल पार्टीज, MK स्टॅलिन असो, ममता बॅनर्जी असो, काँग्रेसचे पण काही नेते आहेत, ते कोण होते ते छत्तीसगडचे नाही भूपेश बागेल, त्यांच्या राजकारणात पण पत्रकारांवर म्हणजे काही नाही तर काही बंधनं ठेवली गेली आहे. इंदिरा गांधीच्या काळात होती, राजीव गांधीच्या काळात पण डेफमेशन बिल होतं. तर मी म्हणेन मनमोहन सिंगचं जे 10 वर्ष होती, सर्वात कमी तशी बंधनं दिसली मीडियावर.